नमस्कार, बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत एका गंभीर विषयावरती. अर्थातच या विषयावरती आपण फार काही भांडू शकणार नाही आहोत, पण नक्कीच हा इतका गंभीर विषय आहे की राज्यामधल्या अनेक लोकांनी या विषयाचे चटके जे आहेत आतापर्यंत सोसलेले आहेत आणि अर्थातच हा विषय अधिकाधिक दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे आणि त्यामुळे रस्त्यातले जे अपघात आहेत, जे वाढते अपघात आहेत, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत, सविस्तर चर्चा करणार आहोत आणि नेमकं काय घडतंय ते पाहणार आहोत. IBN लोकमतनी या संदर्भात गेले आठवडाभर राज्यभरातनं जी माहिती घेतली, जी माहिती तुमच्यापर्यंत आणली, त्या माहितीमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. काही प्रश्न उपस्थित होतात. राज्यातील वाढत्या अपघातांवरती नियंत्रण ठेवण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरतायत का? मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक या उक्तीचा चालकांना विसर पडतोय का? आणि आधुनिक रस्ते आणि वाहनांबाबत प्रशिक्षणाचा अभाव आहे का? हे तीन प्रश्न आहेत. या तीन प्रश्नांच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि जे काही तज्ज्ञ आहेत आणि खरं तर याशी सगळे संबंधित असलेले रस्त्यावरती प्रवास करणारे असतील किंवा त्यांच्या आसपासचे जे काही आप्त असतील, त्या आप्तांना गमावणारे असतील, हे सगळे आता आपल्यासोबत आहेत. या चर्चेमध्ये आपल्यासोबत स्टुडिओमध्ये तन्मय पेंडसे आहे, जो संस्थापक आहे अक्षय आनंद अपघातमुक्त कॅम्पेन आणि अर्थातच अक्षय पेंडसेचा भाऊ आहे आणि तन्मय ज्यात खरं गेल्या तळमळीने हे सगळं काम करतोय, त्याचा सुद्धा अभ्यास या प्रकरणात प्रचंड आहे. तो अभ्यास आपण त्याच्याकडनं जाणून घेऊयात. वैभव मांगले आपल्यासोबत आहे स्टुडिओमध्ये आणि अर्थातच भारत कुमार राऊत आपल्यासोबत आहेत, मी मराठीचे माध्यम सल्लागार. मिलिंद भारंबे आपल्यासोबत आहेत, पोलीस सहआयुक्त ट्रॅफिकचे मुंबईचे. आणि सुनील डहाळे आपल्यासोबत आहेत, दिवंगत पत्रकार प्रियंका डहाळे हिचे वडील आहेत आणि अर्थात आपण या सगळ्यांची बोलणारच आहोत. पहिला प्रश्न सुनील डहाळे तुम्हालाच विचारायचा आहे की जो अपघात झाला आणि प्रियंकाला आपण सगळ्यांनी गमावलेला आहे, उत्तम पत्रकार होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण कोणीच खरं तर सुटलेलो नाही आहोत. रस्त्याचे जे अपघात होत आहेत आणि बेदरकार ड्रायव्हिंग असेल किंवा इतर काही अनेक कारणं असतील, या सगळ्याच्या मागे काय तुम्हाला सांगायचं आहे, काय तुम्हाला म्हणायचं आहे? आता नुकतीच ताजीच घटना आहे. 11 तारखेला अपघात झाला मुलीचा आणि आम्ही अजून त्या धक्क्यातून सावरलेलं नाही आहे. तर मुलगी ॲक्च्युली शहरात प्रवेश करते काय 10 मिनिटं आधी माझ्याशी बोलली आणि आम्ही जेवणाची तयारी करत असताना 10 मिनिटांनी फोन येतो की शी इज नो मोर. म्हटलं हा काय प्रकार आहे? शहरामध्ये आल्यावर जर असे अपघात व्हायला लागले फ्लायओव्हर, तर याला जबाबदार कोण आहे? आणि हे जे आपण कॅम्पेन वगैरे चालवतो, हे चर्चा करण्यापुरतं ठीक आहे, पण पुढे काय होतं त्याचं काहीच कळत नाही. नक्कीच. आणि आता आम्ही तर मुलीला गमावलेलंच आहे, पण हे ड्रायव्हर लोक जे वेगाने चालवतात त्यांना प्रशिक्षण आहे की नाही? हायवेवर नवीन नवीन रोड होत आहेत, नवीन नियम होत आहेत, त्यांना प्रशिक्षण द्यायला हवं किंवा जागोजागी रंबलर स्ट्रिप्स, स्पीड ब्रेकर्स किंवा इंडिकेटर्स क्लिअरली मेन्शन्ड पाहिजेत किंवा रेडियम स्ट्रिप्स लावल्या पाहिजे. ते कुठे काही विशेष दिसत नाही व्यवस्था. नक्की नक्की तुम्ही म्हणताय की कुठे व्यवस्था नाही आहे दिसत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे हे जे उपाय तुम्ही सांगितलेत ते योजायला पाहिजेत. अर्थात यात काही शंका नाही आहे. पुन्हा तन्मय, तुझ्याकडनं हे समजून घ्यायचं आम्हाला की ज्या खरं तर तळमळीनं तू गेले काही काळ साहजिक हे सगळं काम उभारू पाहतोयस आणि काहीतरी करू पाहतोयस, तुला काही आशा वाटते का या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर? कारण खरं तर एका मोठ्या धक्क्यातून सावरून तू इतर अनेक लोकांना त्याच्यातून वाचवू पाहतोयस. काय नेमक्या तुझ्या भावना आहेत? काय करू इच्छितोस? सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात आपल्याकडे लायसनिंग सिस्टीम ही बदलायला हवी. कारण कोणालाही लायसन्स मिळून जातात. तुम्ही 10 पैकी 8 प्रश्नांची उत्तरं दिली तर तुम्हाला लायसन्स मिळतात किंवा तुमची एजंटकडे ओळख असेल तर तुम्हाला लायसन्स मिळतात. कुठल्याही पद्धतीचं योग्य पद्धतीचं ट्रेनिंग हे दिलं जात नाही, ते घेतलंही जात नाही. दोन्ही गोष्टी आहेत. त्याच्याकडे सरसपणे कानाडोळा केला जातो. महामार्गावरती कुठल्याही पद्धतीचे नियम हे पूर्णपणे धाब्यावरच बसवले जातात. आता जे काही स्टॅट्स काढले, मी पुणे मुंबई एक्सप्रेसवर दादाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर गेली 3 वर्ष याच्यावरती काम करतोय. तर गेल्या 3 वर्षात आता 370 एक्सप्रेसवरती डेथ आहेत. तर त्यातले 88% डेथ आहेत ह्या ह्युमन एरर्स मधनं आहेत.
म्हणजे एकतर ओव्हर स्पीडिंग हा सगळ्यात एक मोठा विषय आहे. बऱ्याच लोकांच्या मनात गैरसमज आहे, तुम्हाला आता या माध्यमातून क्लिअर करायचा आहे की अनेक लोकांना वाटतं की आपण 120च्या स्पीडनी गेलो तर मुंबईत आपण लवकर पोहोचतो. वास्तविक पाहता जो 80चा जो स्पीड लिमिट घालून दिलेला आहे ते जर का तुम्ही पाळत गेलात तर एकतर तुमचा प्रवास सुखकारक होतो, तुमचा स्ट्रेस कमी होतो. आणि एक ह्युमन बिहेवियर सायन्सच्या दृष्टीनं जेव्हा अभ्यास केला तेव्हा एक लक्षात आलं की पुण्याकडनं निघालं की साधारणतः एक्सप्रेसवेला पोहोचायला 40 मिनिटं लागतात. मुंबईकडनं सुद्धा तीच परिस्थिती आहे. आता इतक्या प्रचंड प्रमाणावर गाड्यांची संख्या वाढली आहे की लोकांना एक जी वेगाची नशा अनुभवायची असते ती कुठेच मिळत नाही. तर पर्यायाने एक्सप्रेसवेवरती आलं किंवा कुठल्याही महामार्गावरती आलं की माणसांचा असा समज होतो की आता मला अडवायला कोणी नाहीये, मला जर का सिटीमध्ये गाडीत कुठल्याही प्रकारे चालवता येत नाही, मी दुसऱ्या गिअरच्या पुढे जाऊ शकत नाही, तर आता हीच संधी आहे, तर गाडी जोरात हाणा. आणि ह्या याच्यामध्ये ओव्हर स्पीडिंग मध्ये लोक जातात आणि याच्यामधनं खूप मोठ्या प्रमाणावर ऍक्सिडेंट्स होत आहेत. बरोबर म्हणजे राज्य सरकारची सुद्धा ही जबाबदारी आहे की जेव्हा आपण हे रस्ते तयार करतो तर त्याच्या ऍडजॉइनिंग फॅसिलिटीज ह्या दिल्या गेल्या पाहिजेत. आता इतके दिवस एक्सप्रेसवरती कुठल्याही प्रकारची ट्रॉमा केअर युनिट्स अवेलेबल नव्हती की जेणेकरून ऍक्सिडेंट झाल्यानंतर माणसाला इमिजिएट स्टेबलाइज करता येईल अशी कुठली फॅसिलिटी नव्हती. पण आता सरकार बदलल्यानंतर हे विशेषतः मी नमूद करू इच्छितो की पॉझिटिव्ह गोष्टी घडतायत. दादाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर लगेच ब्रायफेन रोप लावले, 12 किलोमीटरला लावले, आता 95.4 किलोमीटरचे पूर्ण स्ट्रेच ती कव्हर करतायत. आता ट्रॉमा केअर युनिट ओझरड्याला ऑलमोस्ट होत आलंय, 2 हेलिपॅड बांधलेली आहेत. सो गोष्टी बदलत आहेत. पण जशी राज्य सरकारची जबाबदारी आहे तशी आपली पण जबाबदारी असणं गरजेचं आहे. जसं आता सर म्हणाले तसं रिफ्लेक्टर्स कुठेही नाही आहेत. मी कर्नाटकातल्या रस्त्यांचा जेव्हा काही अभ्यास करत होतो तेव्हा मला असं जाणवलं की जिथे सरळ पॅचेस आहेत तिथे येलो कलरचे त्यांनी रिफ्लेक्टर्स लावलेले आहेत आणि जिथे टर्न्स आहेत की जे आपल्याला पटकन दिसत नाहीत, विशेषतः रात्रीच्या वेळेस, सकाळी विजिबिलिटी असते, तर तिथे रेड कलरचे रिफ्लेक्टर्स लावलेले आहेत. आणि चोरला घाटामध्ये तुम्ही डिसेंड करताना 90च्या स्पीडने जाऊ शकता. याचं कारण असते आहे की ते तुम्हाला विजिबिलिटी मध्ये दिसत आणि तुम्हाला कळतं की रस्ता वळतोय. तशी महामार्गावर कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी अवेलेबल नाही. सर्वच ठिकाणी ब्रायफेन रोप हे लावायला हवेत. आतापर्यंत जगामध्ये 30 देशांमध्ये वापर केला जातो आणि ही जी सुरुवात झाली ब्रायफेनची ती 1960 साली कॅलिफोर्नियापासून सुरुवात झाली. आणि हे वेल प्रूव्हन टेक्निक आहे की जेणेकरून दादाचा ज्या पद्धतीने ऍक्सिडेंट झाला की मुंबईच्या दिशेने येणारा ट्रक पलीकडे येतो काय आणि हे सगळं संपून जातो काय, तर हे ब्रायफेन रोप हे खूप चांगल्या पद्धतीने ह्याच्यासाठी उपयोगी ठरत आहेत. एक ग्रीन प्लेट्स ज्या येतात की जो आपल्याला रस्त्यांवरनं जो हेवी लाईटचा जो प्रॉब्लेम येतो, हा एक्सप्रेसलाही अनेक ठिकाणी आहे. या ग्रीन प्लेट्स ज्या येतात की जेणेकरून समोरचा जो लाईट डोळ्यावरती पलीकडच्या माणसाच्या याच्यावर येतो तो वाचला जातो. तर हेही मोठ्या प्रमाणावर घडणं गरजेचं आहे आणि त्याच्यात प्लस लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अवेअरनेस क्रिएट करणंही गरजेचं आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की राज्य सरकारची जबाबदारी तशी आपली पण ती निश्चितपणे जबाबदारी आहे. आणि आत्ताच्या घडीला मी विशेषतः एकनाथ शिंदे सरांचं मनापासून मला खूप बरं वाटतं की सार्वजनिक उपक्रम मंत्री आहेत तर ते आता याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इनिशिएटिव्ह घेऊन गोष्टी बदलण्याचा निश्चितपणे प्रयत्न होतोय. की असं होत नाही की अजिबात प्रयत्न होतच नाहीये, पण त्याला 50% ही लोकांकडनंही साथ गेली पाहिजे आणि 50% गव्हर्नमेंटकडनं पण केली पाहिजे. त्या अर्थाने खरं तर सहकार्य एकमेकांचं त्याच्यात असणं आवश्यक आहे. पण त्याही बरोबर राऊत सर तुम्हाला विचारायचं आहे, कारण तुम्ही सुद्धा एका अपघातामधनं बचावलेला आहात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे एक अपघात म्हणजे एका व्यक्तीसाठी काय असतो हे तुमच्या शब्दात आम्हाला ऐकायचं. नेमकं काय घडतं आणि ते घडत असताना अर्थातच त्याचा जो परिणाम होत असतो तो कुटुंबियांवरती असतो, आपल्या एकूण करिअरवरती असतो, अनेक गोष्टींवरती असतो. या सगळ्या संकटातनं तुम्ही कसे बाहेर आलात आणि नेमकं काय या वाढत्या अपघातांच्या संदर्भात तुम्हाला वाटतं? मी कसा बाहेर आलो आणि मी कशा पद्धतीने झालं हे माझ्यापेक्षा माझ्या घरचे कुटुंबीय आणि देव हेच तुम्हाला सांगू शकेल. कारण त्यांचे अपघात झाल्यापासून क्षणापासून पुढचे 3 दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. त्यामुळे मला माहित नाही नक्की काय झालं. मला नंतर जे सांगतात त्याप्रमाणे मला पुण्याजवळ अपघात झाल्यानंतर मला चिंचवडच्या एका ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिकडून मला एक्सप्रेसवेनेच मला मुंबईत आणण्यात आलं. ब्रिज काउंटी हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या दिवशी मला रात्री आणलं आणि त्याच्यानंतर माझ्यावर
एका मागोमाग एक असे 4 शस्त्रक्रिया झाल्या. माझ्या डोक्याला लागलेलं होतं आणि त्याच्यावर मी जेव्हा पहिल्यांदा शुद्धीवर आलो, मला 21 तारखेला अपघात झाला आणि मी शुद्धीवर आलो त्या दिवशी 24 तारीख उगवलेली होती. त्याच्यामुळे 3 दिवसात त्या मधल्या काय झालं मला निश्चितच माहित नाही. इतकी मात्र गोष्ट खरी की त्याच्यामुळे मला एक जीवदान मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की देवानी माझ्यावर एक नुसती जबाबदारी टाकलेली आहे. त्या दृष्टीने मी आपल्या मार्फत लोकांना आणि सरकारला सांगू इच्छितो की हा जो मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे ना, हा जसा भरधाव गतीसाठी आपण केलेला आहे ना, त्याचबरोबर तो मृत्यूचा सापळा बनतोय याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मी आता अलीकडेच नेहमीच जावं लागतं मला मुंबई पुणे रस्त्यावरून. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या रस्त्यावर मोटरसायकलना परवानगी नाही, तरी सुद्धा इथे मोटरसायकली चालता जाताना दिसतात. त्या रस्त्यावर उलट्या दिशेने गाड्या येताना दिसतात. हेल्मेट न घालता लोक चालवत असतात. त्याहीपेक्षा पलीकडे म्हणजे लोक रस्ता क्रॉस करताना दिसतात. हे कुणाच्या तरी स्वार्थासाठी चाललेलं आहे. कुणाला तरी तिथे जवळची गावं आहेत किंवा काही आणखीन काही गोष्टी आहेत आणि त्यामुळे या मोटरसायकली चालतात, उलट्या दिशेने गाड्या येतात. आणि याबाबत त्यांनी जो एक तिकडचा इमर्जन्सी नंबर दिलेला आहे याला मी वारंवार सांगतो, याच्या पलीकडे जाऊन पोलीस खात्यातल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केलाय, अजूनही त्याच्यामध्ये फरक पडलेला नाही. माझ्या मते जर का आपल्याला सुरक्षितता आणायची असेल तर या गोष्टी आपण पहिल्यांदा जपल्या पाहिजेत. त्या जपल्या जात नाहीत. यामुळे माझ्या मनामध्ये प्रत्येक वेळी माझ्या पोटात गोळा येतो की एक्सप्रेस होऊन जाताना की आपल्याला काय बघायला मिळणार आहे. मला असं वाटतं की ही परिस्थिती सुधारायला पाहिजे. केवळ मुंबई पुणे असंच नाही, आता मुंबई नाशिक हा सुद्धा एक खूप चांगला रस्ता झालेला आहे. आपल्याला भरधाव वेगाने जाण्यासारखी परिस्थिती आहे. पण तिकडे आपल्याला एक प्रशिक्षण द्यायला पाहिजे की भारतातले रस्ते हे 80 किलोमीटरच्या वर वेगाने चालवण्यासाठी नाहीत. भारताची क्लायमॅटिक कंडिशन, वातावरण जे आहे हे 80 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने जाण्यासाठी नाही. जो उष्मा तयार होतो, टायरची जी झीज होत जाते, टायर ज्या पद्धतीने गरम होत जातात ते आणि आपले रस्ते कॉन्क्रिटाइज रस्ते असतील किंवा डांबरी रस्ते असतील हे अशा पद्धतीची हीट घेण्याच्या परिस्थितीत नसतात. त्यामुळे टायरमध्ये आतमध्ये जी हवा असते तिचं प्रसरण होतं आणि टायर बस्ट होण्याची शक्यता असते आणि अशी बस्ट झाल्यानंतर हा खूप मोठा धोका होऊ शकतो. माझ्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारात म्हणून तुम्हाला सांगतो, मला जो अपघात झाला तेव्हा मीच गाडी चालवत होतो. त्याचा स्पीड काय मला नक्की माहिती होतं, स्पीड अजिबात जास्त नव्हता. परंतु टायर बस्ट झाला, गाडी उलटल्यानंतर गाडी तिथे थांबू शकली असती जर रस्त्याला डिव्हायडर असता तर. रस्त्याला त्या विशिष्ट ठिकाणी डिव्हायडर नव्हता हे मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यामुळे गाडी उलटी होऊन ती पलीकडच्या बाजूला म्हणजे पलीकडून येणाऱ्या वाहनांच्या दिशेला गेली आणि त्याच्यामुळे माझ्या अपघाताचं स्वरूप खूप जास्त गंभीर झालं. सुदैवाने मी बचावलो. माझ्या बरोबर जे 2 माझे सहप्रवासी होते हे सुद्धा बचावले. परंतु ही कानाडोळा करण्यासारखी गोष्ट नाही. यासाठी ते डिव्हायडर सगळीकडे नीट असतील याची व्यवस्था केली पाहिजे. आणि जर का आम्ही टोल भरतो, मी अत्यंत ह्यांनी बोलतो, तांत्रिक भाषेत बोलतो, जर का मी रस्त्याचा टोल भरतो, 2-2 वेळा टोल भरतो, तर इतकी किमान सुरक्षा मला पुरवणं हे सरकारचं काम आहे. आणि केवळ मलाच नव्हे, माझ्याबरोबरच्या को पॅसेंजर्सना किंवा जे पॅसिव्ह सफरर्स असतात या पॅसिव्ह सफरर्सना हा सुरक्षा पुरवणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्की. अर्थात इतकं तुम्ही विश्लेषण केलं या सगळ्या प्रश्नाचं, तुमच्यावरती बेतलेल्या या सगळ्या अनुभवाचं. पण पुन्हा वैभव, तुला हा प्रश्न विचारायचा, कारण सातत्यानं महाराष्ट्रभर तुम्ही फिरत असता कलाकार म्हणून. अनेक कलाकारांचा सुद्धा अंत झाल्याचं आपण बघितलं या सगळ्या अपघातांमध्ये. काय वाटतं, म्हणजे निरीक्षण म्हणून तुझं गेल्या काही काळातलं महाराष्ट्रातले रस्ते वाढलेत, आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या गावातनं आलेलो असतो आणि नंतर शहरात येतो, परत सगळीकडे फिरत असतो महाराष्ट्रभर, काय बदल झालेत असं वाटतंय? खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडची जी वाहतूक व्यवस्था जी आहे आणि लोक ज्या पद्धतीने गाड्या चालवतात आणि ज्या पद्धतीची बेदिली आणि बेशिस्तपणा रस्त्यावर आहे, हे मला वाटतं भारतीय माणसाच्या मानसिकतेचं लक्षण आहे. अजून एक मला दुसरी गोष्ट अशी वाटते की कोणाला कुठे जायचं असतं घाई करून. भारतातले लोक वेळेवर तर कुठेच पोहोचत नाहीत, मग घाई करून जायचं कुठे असतं लोकांना. म्हणजे रस्त्यावरून आता हे सगळे गोष्टी लोक तेच बोलत आहेत की ज्या पद्धतीची बेशिस्त रस्त्यावर आहे. मला असं म्हणायचंय की ना, एखादा माणूस खूप दारू पिऊन मेला तर मी समजू शकतो, खूप सिगरेट पितोय आणि त्याला हार्ट अटॅक आला तर मी समजू शकतो की त्यानं स्वतःचं नुकसान करून घेतले. पण अपघातामध्ये, रस्त्यावरच्या अपघातामध्ये कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी मरणं ही अत्यंत मानवी याच्यातली मला वाटतं अत्यंत दुर्दैवी घटना आहे असं मला वाटतं.
म्हणजे एक माणूस ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवतोय आणि त्याचं नियंत्रण सुटतं आणि अख्खी स्कूल बस खाली कोसळते आणि आतली 80 मुलं मरतात. हे म्हणजे हे मला समजूच शकत नाही. याच्यासारखं दुर्दैवी मृत्यू मला वाटत नाही जगामध्ये कुठला असेल. आणि हे आपल्या भारतामध्येच तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे 400-400, 500-500 किलोमीटरचा प्रवास एका ट्रॅक्समध्ये 8-8, 10-10 लोक भरून तुम्ही जाता. त्या ड्रायव्हरवर सक्ती करता, तुम्ही नाही आजच्या आजच निघायचंय म्हणून. रात्री त्याला झोप येते, तो सांगत असतो मला झोप येते, तरी म्हणता नाही पैसे दिले तुला जायला पाहिजे असं म्हणून तो ड्रायव्हर जातो आणि मग तो मध्ये झोपतो आणि मग आतले सगळी माणसं मरतात. म्हणजे कशाची किंमतच नाहीये लोकांना असं मला वाटतं. म्हणजे मी नट म्हणून म्हणजे अक्षयचंच हे सगळं झाल्यानंतर, अभ्यंकरांचं झाल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला सगळ्यांनी की आपण रात्रीचा प्रवास याच्या पुढे करायचा नाही. मग तो कुठे कितीही इमर्जन्सी असेल. मला वाटतं की स्वतःच्या जीवापेक्षा कुठली इमर्जन्सी जास्त असू शकत नाही या जगामध्ये. तर मग या गोष्टीचं पालन लोक का नाही करत? म्हणजे आता ही गोष्ट आहे की सरकारने हे सगळं केलं पाहिजे. सरकारनं मला सांगा, हा म्हणाला त्या पद्धतीने की मॅक्सिमम ऍक्सिडेंट किंवा मॅक्सिमम अपघातांमध्ये मरण्याचं जे प्रमाण आहे ते स्पीडमुळे आहे. बरोबर. स्पीडला तर तुम्ही काही करू शकत नाही. हे तुमचं तुम्हालाच ठरवायचं नाही का? जर तुम्हाला सगळे लोक सांगतात की 80च्या पुढे जाऊ नका, तर तुम्ही 120 आणि 140 स्पीडला गाडी पळवूच कशी शकता? म्हणजे मला वाहतूक आपल्या ह्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे 60च्या स्पीडला तुमची वाचण्याची शक्यता 50% असते, 80ला ती 75% होते आणि 100ला ती नसतेच जवळपास. हे का नाही माझ्या मनामध्ये मी घेत आणि गाडी चालवत? आणि गाडी चालवणं हा काय प्रकार आहे म्हणजे मला कळत नाही. आपण कुठेतरी जाऊन कुठेतरी पोहोचायचं असतं, याच्यामध्ये काय थ्रिल आहे तुम्हाला? आणि विशेषतः भारतासारख्या देशामध्ये पावसामध्ये बघा मॅक्सिमम ऍक्सिडेंट तुम्हाला खड्ड्यामुळे होतात. बरोबर. नक्की नक्की. हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये मिलिंद भारंबे, तुम्हाला सुद्धा नेमकं काय काय म्हणायचं? आतापर्यंतचा तुमचा अनुभव आहे, तुमचं काम आम्हाला माहिती आहे, बऱ्याच पद्धतीनं तुम्ही सुरक्षितता जी असते रस्त्यावरची त्या संदर्भात काम केलेलं आहे. पण जो मुद्दा भारतकुमार राऊत यांनी उपस्थित केला, ज्याच्यावरती जो काही थोडासा का होईना, म्हणजे आपण अगदी 50-50% जबाबदारी जर का नागरिकांची आणि सरकारची जर का पकडली, तर त्यातला 50% भाग सुद्धा सरकार अनेक कारणांमुळे पाळत नसेल. त्या कारणांपैकी तुम्हाला काय वाटतं? कारण तुमचे काही हात बांधले गेलेले असतात का ट्रॅफिक पोलिसांचे म्हणून म्हणावं किंवा अगदी वाहतूक व्यवस्थेतले RTO असतील त्या सगळ्यांचे म्हणावं? कारण हायवेवरचे हे जे वाढते अपघात आहेत त्या निमित्ताने आपण बघतोय की बेदरकारपणा हा जसा माणसांमध्ये आहे तसाच तो यंत्रणेमध्ये, प्रशासनामध्ये आणि शिक्षा केली जात नाही यामध्ये सुद्धा आहे. मंदार, आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, एक प्रेक्षकांसाठी सुद्धा, की ट्रॅफिक मॅनेजमेंट हे 3 तत्वांवर बेस्ड असतं. याला EEE म्हणतात. EEE. पहिला E जो असतो तो इंजिनिअरिंगचा असतो, दुसरा E जो असतो तो एज्युकेशनचा, आणि तिसरा E जो असतो तो एन्फोर्समेंटचा असतो. म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे रोड इंजिनिअरिंग जे करतं त्याच्यासाठी एक सेपरेट डिपार्टमेंट असतं. आणि आपल्या मुंबई शहरामध्ये उदाहरणार्थ MCGM म्हणा किंवा MMRDA, MSRDC यांच्या मार्फतीने ह्या रोड्सचं कन्स्ट्रक्शन होत असतं. त्याला ॲप्रोप्रिएट इंजिनिअरिंग लावलेलं असतं, प्रॉपर सायनेजेस असतात, रोड मार्किंग्स असतात, आणि या सर्व गोष्टी इंजिनिअरिंगचा भाग म्हणून केल्या जात असतो. दुसरा E असतो हा एज्युकेशनचा असतो. ॲप्रोप्रिएट एज्युकेशन असणाऱ्या माणसालाच वाहन चालवण्याचं लायसन्स देणं हा फार महत्त्वाचा भाग असतो. आणि हा आपल्या या ठिकाणी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट म्हणजे RTO यांच्या ह्या एजन्सीच्या मार्फतीने लायसन्सेसचं वितरण होत असतं. आणि तिसरी गोष्ट असते ती म्हणजे एन्फोर्समेंटची. आता ह्या सर्व नियमांचं पालन व्यवस्थित होतं आहे की नाही हे नियमांचं पालन करवून घेण्याची जबाबदारी असते ट्रॅफिक डिपार्टमेंटवर. त्यामुळे जर इंजिनिअरिंग व्यवस्थित असेल, एज्युकेशन व्यवस्थित असेल, तर ट्रॅफिक मॅनेजमेंट हे फार सुसह्य होऊन जातं, एन्फोर्समेंट फार सुसह्य होऊन जातं. आपण जसं म्हटलं, हे एन्फोर्समेंट करताना जसे सामाजिक काही कायदे आहेत तसे सामाजिक कायद्यां आणि ऍक्च्युअल जे गुन्हेगारी कायदे आहेत, क्राईमशी निगडीत जे कायदे आहेत याच्या हा साधारणतः मधला कुठेतरी या ट्रॅफिकचा कायदा सुद्धा आहे, मोटर व्हेकल ऍक्ट. याच्या एन्फोर्समेंटमध्ये मुंबई पोलीस
सातत्याने प्रयत्नशील आहे. याच्यामध्ये लोकसहभाग आणि लोकसहकार्य हे अत्यंत गरजेचं असतं. ह्या सर्व गोष्टींच्या मदतीनेच किंबहुना म्हणजे MCGM असू देत, MMRD असू देत, RTO असू देत आणि ट्रॅफिक पोलीस असू देत, या सर्वांच्या सहकार्याने आपण मुंबईमध्ये जी यंत्रणा, जी एन्फोर्समेंट आपण करीत आहोत त्याचे फ्रूट्स आपल्याला निश्चित दिसायला लागलेले आहेत. गेल्या 5 वर्षाचं आपण जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर गेल्या 5 वर्षी साधारण मुंबईमध्ये 4000च्या जवळपास ऍक्सिडेंट्स रजिस्टर झालेले आहेत आणि गेल्या वर्षी ते अवघे 1500 वर आलेले आहेत. आता 1500 हा मोठा आकडा आहे, बरोबर, परंतु 4000च्या तुलनेमध्ये 1500 बऱ्यापैकी अर्ध्यापेक्षा कमी वर हे ऍक्सिडेंट्स आलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे फेटॅलिटीज, ज्याच्यामध्ये व्यक्ती मृत पावतो, असे गेल्या 5 वर्षापूर्वी साधारण 600चा आकडा होता दरवर्षीचा. आता तो अवघ्या 150 वर आलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 75% घट फेटॅलिटीज मध्ये आपण इंजिनिअरिंग, एज्युकेशन आणि एन्फोर्समेंट या तिघांच्याही अप्रोप्रिएट जोडीने आपण मिळवू शकलेलो आहे. आणि निश्चितच बाकीचे बरेच उपक्रम या ठिकाणी मुंबई पोलीस सातत्याने राबवत असते, ज्यामध्ये बरेच NGOs, बरेच ट्रॅफिक सल्लागार यांची मदत आम्ही घेत असतो आणि हे उत्तमोत्तम एन्फोर्समेंट करण्याचा प्रयत्न नक्की. तुम्ही एक अतिशय छान खरं तर आम्हाला हे सांगितलंय समजावून की एज्युकेशन असतं, एन्फोर्समेंट असतं आणि इंजिनिअरिंग सुद्धा असतं आणि या तिन्हीची सांगड खरं तर या सगळ्यात नियोजनामध्ये झाली पाहिजे आणि त्यातनं कदाचित हे जे अपघात आहेत ते घडणार नाहीत. पण सगळ्यात महत्त्वाचा तरीसुद्धा जो विषय राहतो तो एन्फोर्समेंटचा आहे आणि त्या एन्फोर्समेंटचा आणि खरं तर विविध RTO असतील, पोलीस असतील किंवा आणखीन इंजिनिअरिंगमधले संबंधित जे काही त्यातले गुन्हे असतील, या सगळ्यावरती कारवाई कोण करणार आणि कधी करणार आणि ती कारवाई तातडीने का होत नाही यावरती सुद्धा आपण चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेकमध्ये. अपघातांविषयी आपण चर्चा करतो आणि काही बेधडक प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी दिल्या आहेत त्या आपण बघूयात. संदीप राठोड म्हणतात, महामार्ग जसे बांधले तसेच गाड्या चालवण्याचं उत्तम प्रशिक्षण सुद्धा द्यायला हवं. हे प्रशिक्षण कोणी द्यायचं किंवा कोणी घ्यायचं हा सुद्धा त्यातनं प्रश्न खरं तर निर्माण होणार आहे. संतोष शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते खड्डेमय झाले, त्यांना फक्त मलिदा पाहिजे असं संतोष शिंदे म्हणतात. प्रणाली जोशी म्हणतात, हल्ली वेगानं गाडी चालवण्यात चालकांना एक असुरी आनंद मिळतो, पण हाच वेग इतरांचा जीव घेतो. आणि चिंतामणी जांभळकर म्हणतात, अपघात हे काही विशिष्ट जागांवरतीच जास्त होत आहेत, सरकारचं नक्कीच लक्ष नाहीये. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा चिंतामणी जांभळकर यांनी मांडलाय. आणि विनय कोरे म्हणतात, सरकार नाही, आपण कमी पडतोय, स्वतःची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. अर्थात वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या सगळ्या प्रकाराकडे आपण बघतोय. पुन्हा राऊत सर, तुमच्याकडे येण्या अगोदर खरं तर मिलिंद भारंबे तुम्हालाच विचारायचं आहे. एन्फोर्समेंटचा भाग आपण घेऊया. एन्फोर्समेंटमध्ये अनेक गोष्टी कमी पडत आहेत. आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे खुलेपणाने की या गोष्टी कमी पडत आहेत. कारणं अनेक असतील, जबाबदार इतर अनेक जण असतील, अगदी राजकीय पक्षांच्या गाड्या असतील, राजकीय पक्षांच्या चे विविध पातळीवरचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्या गाड्यांच्या आपण बघतो ज्या पद्धतीनं त्याचा मिसयूज केला जातो ते आपण बघतो. सरकारी गाड्यांचा मिसयूज केला जातो ते आपण बघतो. आणि अगदी पत्रकारांचे प्रेस लावून सुद्धा गाड्या असतात त्याचा सुद्धा मिसयूज केला जातो. मिसयूज प्रत्येक ठिकाणी आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन ज्या पद्धतीनं तुम्हाला एन्फोर्स केलं पाहिजे, म्हणजे पोलीस फोर्स म्हणून तुम्हाला ज्या पद्धतीनं शासन करण्यासाठी, दंड करण्यासाठी एन्फोर्स केलं पाहिजे ते केलं जातंय किंवा नाही, त्याच्याबाबत तुमचं काय निरीक्षण आहे? निश्चित मंदार, हा खूप महत्त्वाचा भाग आहे एन्फोर्समेंटचा. कारण सर्वांना दर्शनीय ट्रॅफिक म्हटलं तर तो इंजिनिअरिंग आणि एज्युकेशन हे मागे जातात आणि सर्व एन्फोर्समेंट हा सर्वांचा दर्शनीय आणि आवडता विषय राहतो. एन्फोर्समेंट करत असताना खरं तर बरेच चॅलेंजेस येत असतात. आपण एक जस्ट आता ह्या वर्षीच आता गेल्या 5 महिन्यांचं एक उदाहरण जर बघितलं तर ट्रॅफिक पोलिसांनी जे एन्फोर्समेंट केलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ 10 लाख केसेस आपण केलेले आहेत आणि जवळजवळ 10 कोटीच्या वर आपण फंड हे सुद्धा फाईन सुद्धा जमा केलेली आहे. आता 10 लाख केसेस आपण जर मुंबईची लोकसंख्या फ्लोटिंग सहित जर पकडली 1.5 कोटी आणि 30 लाख साधारण गाड्या रोजच्या मुंबईमध्ये फ्लाय करत असतात.
आता 5 महिन्यात 10 लाख म्हणजे जवळजवळ वर्षाअखेर ही 25 ते 30 लाखापर्यंत जातं. म्हणजे प्रत्येक मोटरिस्ट हा वर्षामध्ये एक तरी किमान फाईन त्याला भरावा लागतो. तरी सुद्धा आपण त्यामधून लेसन घेऊन आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपण करत नसतो. तर एन्फोर्समेंट जो भाग आहे हा एन्फोर्समेंट ह्या 1.5 कोटी आणि 30 लाख गाड्यांसाठी ट्रॅफिकची संख्या आहे मात्र 3,500. त्यामुळे रेग्युलेशन करायचं की एन्फोर्समेंट करायचं ह्याचा मधला बॅलन्स असणं फार गरजेचं आहे. आपण बघतो आपल्या जो सर्वसाधारण नागरिक असतो त्याला कुठल्याही सिग्नलवर जर ट्रॅफिक पोलिसमन दिसला नाही तर तो लगेच लेफ्ट राईट बघतो आणि जम्प करतो सिग्नल. म्हणजे स्वतःचा जो संयम आहे ट्रॅफिक सिग्नलचं पालन करण्याचा हा फार दुर्मिळ आहे. त्यामुळे आपल्याला आपण जर एन्फोर्समेंट करायचं म्हटलं तर हल्ली 100 रुपयाचा फाईन हा कोणी म्हणजे खिडकीचा काच सुद्धा न उघडता तसंच ती 100ची नोट वर काढतात आणि रिसीट आप रखलो अशा प्रकारचा आविर्भावामध्ये लोक असतात. पण मग दंड रक्कम वाढवून याच्यामध्ये काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय का? तुमचा अनुभव काय? निश्चितच आता जो नवीन रोड अँड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बिल येत आहे किंवा फॉर्च्युनेटली आपलं महाराष्ट्र शासन सुद्धा लोकल एक मोटर व्हेकल चा कायदा करत आहे. त्याचं प्रपोजल फॉर्म्युलेशन सुरू आहे सध्या. तो कायदा निश्चितच जास्त सशक्त राहणार आहे एन्फोर्समेंटच्या दृष्टिकोनातून. अन्यथा आपण मुंबई ट्रॅफिकमध्ये आपण अनेक वेगवेगळे ड्राईव्ह घेतो. ड्रंक अँड ड्राईव्ह हे फार पॉप्युलर आपली स्कीम आहे ज्याच्यामुळे गेल्या 5 महिन्यामध्ये ड्रंक आणि ड्राईव्ह मुळे भारंबे सर तुम्ही हा विषय काढला म्हणून सांगतो. या ड्रंक अँड ड्राईव्हच्या याच्यासाठी सुद्धा पोलिसांना त्या पद्धतीनं एम्पॉवर केलं गेलेलं दिसत नाहीये. आता आम्ही बोलत होतो ज्या या सगळ्या पोलिसांसाठी जे ब्रेथ अनालायझर पाहिजे ते सुद्धा नाही येतात. मी नेहमी ठाण्याला रात्री जातो हा कार्यक्रम संपवून, तेव्हा तिथले बिचारे तरुण पोलीस तिथले असतात टोल नाक्यावरचे मुंबई बाजूचे ते वास घेतात स्वतः जवळ येऊन. अत्यंत किळसवाणी ही परिस्थिती आहे आणि ती पोलिसांना करावी लागते. म्हणजे हे ब्रेथ अनालायझर 5 पोलिसांना आपण देऊ शकत नाही का मुंबईच्या एंट्री पोस्टला? माझ्या मते ती परिस्थिती आता बदलते आहे. बट जसं आपण म्हणतो की मेन एक्झामिनेशनच्या अगोदर क्वालिफायर एक्झामिनेशन असते, तर आपलं नाव विचारता विचारता त्यांना पहिलेच कळतं की ह्याला ही टेस्ट घेण्याची आवश्यकता आहे की नाही. त्यामुळे ते आपलं नाव विचारतात, अगदी टॅक्टफुली नाव विचारतात. पण ह्या ड्रंक अँड ड्राईव्हमुळे मी सांगत होतो की गेल्या 5 महिन्यात फक्त एक डेथ झालेली आहे ड्रंक अँड ड्राईव्हमुळे. तर हे निश्चितच याचा डिटरन्स जो आहे, आज हल्ली रात्रीच्या वेळेला पबमधून निघाल्यानंतर तो एक तर ड्रायव्हर शोधतो किंवा मित्राला तरी गाडी चालवायला लावतो. तसंच आपण टिंटेड ग्लासेसची मोहीम राबवत असतो, नो हॉकिंग ची मोहीम राबवत असतो. एक मिनिट तुम्हाला थांबवतो अशासाठी की कारण आमच्या मनातले जे सगळे प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रेक्षकाच्या सुद्धा मनातले हे प्रश्न असणार. कारण टेंटेड ग्लासचा तुम्ही विषय काढला, याच्यात सुद्धा राजकीय पक्षांचे नेते असतील किंवा काही ठराविक मोठे लोक असतील, त्यांच्या गाड्यांच्या काचा काळ्या बघतो आम्ही. बाकी आमच्या सगळ्या गाड्यांच्या काचा ऊन खात आम्ही जात असतो, त्या आम्ही काढलेल्या असतात सगळ्या फिल्म्स वगैरे. म्हणजे याबाबत काय अडचणी आहेत? पोलिसांना का त्याच्यामध्ये त्यांना अडवता का येत नाही? म्हणजे साधी गोष्ट आहे खरं तरी. मंदार, निश्चितच हे मान्य करायला काही हरकत नाही. परंतु बाय अँड लार्ज आय वुड से की टिंटेड ग्लासेसचं प्रमाण मुंबई शहरामध्ये तरी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. काही अपवादात्मक गाड्या असतील आहेत, ते नाकारणं योग्य नाही आहे. परंतु वी विल डेफिनेटली स्टेप अप अवर ऍक्शन अगेन्स्ट द टिंटेड ग्लासेस. नक्की. आणि तुम्ही हे काम केलं आणि राजकीय पक्षांकडनं दबावला तर आम्हाला सांगा, पोलिसांना सुद्धा आम्हाला सांगा. आम्ही ते डेफिनेटली सांगू सगळ्या प्रेक्षकांना बातमीच्या माध्यमातून. राऊत सर, तुम्हाला सुद्धा हा प्रश्न विचारायचा आहे की खरं तर या सगळ्या अपघाताच्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती
जे नियम व्हायला पाहिजेत किंवा रस्ता बांधणाऱ्या ज्या कंपन्या, तुम्ही मगाशी जो मुद्दा उपस्थित केला की त्या कंपन्यांना सुद्धा काही ना काही त्यातलं दंडात्मक कारवाई झाली पाहिजे जर का असा बेदरकारपणा या कंपन्या सुद्धा दाखवत असतील तर. आणि खास करून जे विधेयक आपण अपेक्षित करतोय, रस्ता सुरक्षा विधेयक येईल असं नितीन गडकरी सुद्धा म्हणाले होते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघातानंतर, अजून काही झाल्याचं दिसत नाहीये. काय तुम्हाला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर? अगदी बरोबर, खूप चांगला मुद्दा आपण सांगतो आणि पोलीस अधिकाऱ्यांचा आपण चांगले प्रश्न विचारलेले आहेत. मला काय वाटतं माहितीये का, की कायदा असतो हा कायद्याच्या पुस्तकात असतो. तो ज्या प्रत्यक्ष रस्त्यावर ज्या अंमलात येईल त्याच वेळी त्या कायद्याला अर्थ राहतो. निदान ट्रॅफिकच्या बाबतीत मला असं वाटतं की जोपर्यंत मी सर्व ट्रॅफिक पोलीस बोलत नाही, परंतु अनेक ट्रॅफिक पोलिसांना जोपर्यंत त्यांची हात पुढे करण्याची प्रवृत्ती आहे तोपर्यंत त्या हातावर काहीतरी देण्याची सुद्धा प्रवृत्ती आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे जर का हे ट्रॅफिक पोलिसना आपण जर काही बंधन घातलं तर मला असं वाटतं की अनेक नियम हे आपले जास्त चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होऊ शकतील. नंबर 2ची गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही काळ्या काचांबद्दल बोललात. काळ्या काचा कशासाठी आहेत आणि किती मर्यादेपर्यंत काळी काच चालू शकते हे आपण बघायला पाहिजे. कारण काळी काच नसेल तर एक दुष्परिणाम असा आहे की जेव्हा गाडीमध्ये लहान मुलं असतात, ती झोपलेली असतात, त्यांना सूर्यप्रकाशाचा विशेषतः हायवेवर हा खूप त्रास सहन करावा लागतो. त्याच्यावर उपाय म्हणून लोक काय करतात तर त्या काचेवरच आपण आतून पेपर चिकटवतो, पेपर लावतो किंवा टॉवेल टाकून ठेवतात. त्याच्यामुळे जे दिसायचं असतं ते सुद्धा बंद असतं. नियमाप्रमाणे त्याला तुम्ही काही करू शकत नाही, कारण जर टॉवेल लावला तर टॉवेल काही काळी काच नाहीये, आतून पेपर अडकवला तर ती काळी काच नाहीये. त्यामुळे ह्या अशा नियमातून फाटे फुटू शकतात. आता मी माझ्या बाबतीत उदाहरण तुम्हाला सांगतो की मी मगाशी जे सांगतो पॅसिव्ह सफरर्स, अपघाताचे जे पॅसिव्ह सफरर्स आहेत हे असे असतात की आता आमच्या इकडून रात्री काही अतिउत्साही मुलं कदाचित नशेच्या भरात असतील, ती प्रचंड वेगाने मोटरसायकलचे सायलेन्सर काढून भर वेगाने आमच्याकडून मोटरसायकली चालवत असतात. 100 वेळा पोलिसांना सांगितलं की हे करू नका, कारण त्या मुलांना धोका तर आहेच, मोटरसायकल चालवणाऱ्यांना धोका तर आहेच, परंतु त्यांच्यापेक्षा जास्त धोका जी दुसरी वाहन चालक आहेत ते स्वतःचा जीव वाचवण्यामध्ये त्यांना जास्त धोका निर्माण होऊ शकतो. मला असं वाटतं की पोलीस अधिकारी म्हणून आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. या आपण घेत नाही. तिसरी गोष्ट महत्वाची, जेव्हा आपण लायसन्स देतो, जेव्हा वाहतूक यंत्रणा जेव्हा लायसन्स आम्हाला देते तेव्हा लायसन्स देताना आमची नीट परीक्षा घेणं गरजेचं आहे की आम्हाला सिग्नल बघता येतात का, आमचा दृष्टीदोष आहे का, मुख्य म्हणजे जे ट्रॅफिकचे नियम आहेत हे आम्हाला किती कळलेले आहेत हे पहिल्यांदा तपासून घेतलं पाहिजे. केवळ ड्रायव्हिंगची टेस्ट घेतली, त्या 4 खांबांच्या म्हणून गाडी काढली की मी ड्रायव्हर झालो असा होत नाही. अनेक ट्रॅफिकचे जे सिम्बल्स आहेत, निशाणे आहेत, या अनेक लोकांना माहीतच नसतात. उदाहरणार्थ रेल क्रॉसिंग हा हे माहिती नसतो, झेब्रा क्रॉसिंग माहीत नसतं, लेफ्ट टर्न, राईट टर्न, डायगोनल टर्न या गोष्टी लोकांना माहीत नसतात. विशेषतः मुंबई बाहेरून जे येणारे ड्रायव्हर आहेत, जे टॅक्स्या चालवतात, जे रिक्षा चालवतात, हे येतात 2 दिवसामध्ये त्यांना लायसन्स मिळालेलं असतं. मला असं वाटतं यांचे अपघात होतातच, परंतु यांच्यामुळे जे दुसऱ्यांचे अपघात होतात, दुसऱ्यांचे जीव जातात, याला कोण जबाबदार, ही गोष्ट महत्वाची आहे. केवळ दंडाची रक्कम वाढवून होणार नाही, कारण दंडांची रक्कम वाढवली तर पसरणारे हात जे आहेत त्यांची अपेक्षा सुद्धा तेवढीच वाढते आणि देणाऱ्यांची सुद्धा तेवढीच तयारी होते. त्यामुळे केवळ दंडाची रक्कम वाढवून उपयोग नाही, ह्या दंडाची रक्कम भरणा होईल अशा तऱ्हेची व्यवस्था केली पाहिजे. त्याहीपेक्षा जर आपण लायसन्स जर कॉन्फिस्केट करता आलं तर जे इंग्लंडमध्ये होतं की 2 वेळा जर तुम्हाला ट्रॅफिक लाईट मिळाला, तुम्हाला जर सही मिळाला, बीप मिळाला तर तुमचं लायसन्स 6 महिन्यासाठी जातं. अशा तऱ्हेची जर व्यवस्था झाली तर मला असं वाटतं ती खूप जास्त दाहक होईल. आणि तसं झालं तर आपल्या अपघातांचं प्रमाण केवळ हायवेवर नव्हे तर शहरात सुद्धा खूप कमी होऊ शकतं. नक्की खरं तर ही आशा आपण बाळगायला काहीच हरकत नाही. पण तन्मय, तू मगाशी म्हटलंस की आहेत म्हणजे आशेच्या काही गोष्टी आहेत, काही गोष्टी बदलत आहेत हायवेवरती, खास करून सीसीटीव्ही किंवा हे जे सगळे माध्यम आहेत, म्हणजे पोलिसांकडे खरं तर म्हणजे आपण इंग्लिश सिनेमामध्ये वगैरे सगळं बघत असतो आणि ज्या पद्धतीनं खरं ट्रॅफिक कंट्रोल रूम्स असायला पाहिजे, जी साधनं पोलिसांकडे असायला हवीत, जे काही समोर बऱ्याचदा आपण बघतो की काही लोक सिग्नल किंवा काही जे काही करतात ते पळून जातात सरळ पोलिसांच्या समोरनं. तर ह्या सगळ्या लोकांना धरण्यासाठी किंवा या सगळ्या लोकांना ते शासन करण्यासाठी काहीच यंत्रणा त्यांच्याकडे नाहीये. ती इन्व्हेस्टमेंट आहे किंवा त्या पद्धतीचं जे काही यंत्रणा हव्या, सीसीटीव्ही सारखी,
ते कसं आणता येईल त्याच्याबद्दल तू काय अभ्यास केलास? बेसिकली आपण जेव्हा म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे, त्यातले बहुसंख्य तरुण हे IT फील्डमधले, भारत हे टेक्नॉलॉजी वाईज खूप मोठं हब आहे. या नुसत्या आपण फक्त बाता मारतो. प्रत्यक्षात रस्त्यांच्या दृष्टिकोनातनं जर का आपण बाहेरच्या देशांचा अभ्यास केला तर तुम्हाला किती ठिकाणी पोलीस दिसतात. जेव्हा सरांचा मुद्दा येतो एन्फोर्समेंट, जेव्हा आपल्याकडे तेवढी स्किल्ड मॅनपॉवर नाहीये तर आपण टेक्नॉलॉजीचा का वापर करून घेऊ शकत नाही. आम्ही एक्सप्रेसवेला 5 कॅमेरे लावले जे लेन कटिंग होत आहेत. तर मागच्या सरकारने अध्यादेशही काढला होता की डावी लेन आहे ही फक्त हेवी व्हेकलसाठी आहे, मधली लेन ही लाईट व्हेकलसाठी आणि उजवीकडची लेन ही ओव्हरटेकिंगसाठी, ती सुद्धा कोणासाठी तर लाईट व्हेकलसाठी. हे कोणीच पाळत नव्हतं. आम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं की जेणेकरून ही जी लेन कटिंग करणारी वाहनं आहेत त्यांचे आम्ही फोटोग्राफ्स घेतले, त्यांचं नंबर प्लेट क्रॉप करण्याचं एक सॉफ्टवेअर आम्ही बनवलं. तो आम्ही तत्कालीन जे पोलीस अधीक्षक होते पुणे ग्रामीणचे, तर त्यांना आम्ही ते सबमिटही केले. तर आपण टेक्नॉलॉजी का व्हिडिओ सर्व्हेलन्स हा इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपण वापरू शकतो की जेणेकरून आपली जी मॅनपॉवर मध्ये आपण कमी पडतोय, स्किल्ड मॅनपॉवर मध्ये कमी पडतोय, तर त्याच्यावरती सगळ्यात चांगला हा रामबाण उपाय म्हणजे टेक्नॉलॉजी. व्हिडिओ सर्व्हेलन्स आता काही ठिकाणी आम्ही एक्सप्रेसवर लावलेले आहेत. आजच मी आता इथे येण्याच्या आधी मी मंत्रालयातनंच इकडे आलेलो आहे. माझी एकनाथ शिंदे सरांबरोबर मीटिंग झालेली आहे आणि एक्सप्रेसवे वरती एक व्हिडिओ सर्व्हेलन्स चांगली सर्व्हेलन्स सिस्टीम लावण्याचा प्रस्ताव हा विचाराधीन आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे PTZ पासून थर्मल कॅमेराज पर्यंत आता बऱ्याच ठिकाणी जिथे CCTV, आता यमुना एक्सप्रेसचा जर का आपण अभ्यास केला, यमुनाला थ्रूआउट टेक्नॉलॉजी खूप चांगल्या पद्धतीने वापरली गेली आहे. एक्सप्रेसवेला आता आम्ही जे कॅमेरा लावले रात्रीचं, परत जेव्हा दिवसा विजिबिलिटी जेव्हा असते तेवढा इश्यू येत नाही, पण रात्रीच्या वेळेस नॉर्मल जे कॅमेरे असतात ते एक तर इमेजेस चांगला घेत नाहीत, तर त्याच्यावरती ऑप्शन हा थर्मल कॅमेऱ्यांचा एक ऑप्शन असतो. किंवा आपण आता स्पीडचं जेव्हा म्हणतो तर रडार बेस्ड स्पीड गन्स येतात जे आपल्याकडे आता कुठेही अवेलेबल नाहीये. सो टेक्नॉलॉजी जर का आपण वापरली तर एन्फोर्समेंटचा हा जो मुद्दा कमी पडतोय ज्याच्यावरती, आणि ज्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती पोलिसांनाही क्रिटिसाइज केलं जात आहे, तर त्या पद्धतीचं ट्रेनिंग देऊन आपण याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने उपाय योजू शकतो की जे लोक लेन कट करतात, जी लोक ऍक्सिडेंट करून पळून जातात, असेही आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर प्रसंग घडतात की ऍक्सिडेंट झाला, आपली चूक आहे पण बाबा थांबायला नको, निघून जाऊयात. तर त्या लोकांना जर का आपल्याला फाईन करायचं असेल किंवा त्या लोकांना आपल्याला ट्रॅप करायचं असेल तर आपल्याला टेक्नॉलॉजी ही वापरणं अत्यंत गरजेचं त्याचा खर्च मला असं वाटतं की फार नसेल, म्हणजे तुलनेने मनुष्यबळ तेवढं आणण्याच्या ऐवजी कदाचित त्याचा खर्च कदाचित त्याचा खर्च आहे. पण ना मला इथे खूप खेदानी अशी गोष्ट नमूद करावीशी वाटते की भारतामध्ये भारतातला माणूस हा त्यांच्या लोकांसाठी ही ऍसेट नाहीये तर ती लायबिलिटी आहे. की 120 कोटीचा देश आहे, जाऊ दे काय बाबा 4 मेले, काय फरक पडतोय, असाच हा प्रत्येकाचा विचार आहे. ती जेव्हा आपल्याकडे येईल ना की नाही बाबा माझ्या देशातला माणूस किंवा राज्य सरकारच्या दृष्टिकोनात की हा आपला महाराष्ट्रातला असेल, कुठल्याही राज्यातला असेल आणि देशातला नागरिक हा देशाची ऍसेट आहे, ती लायबिलिटी नाहीये. नक्की. सुनील ढाळे, जो अपघात झाला प्रियंकाला आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी खरं तर तुम्ही या सगळ्या कठीण प्रसंगातून आता जाताय, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय अपेक्षा आहेत? म्हणजे खरं तर जे झालंय आपण सगळं काहीच करू शकत नाही, अत्यंत हेल्पलेस परिस्थिती आहे, पण तरी सुद्धा याच्या पश्चात तुम्हाला काय वाटतंय की काय झालं तर कदाचित किमान जे चुकलेत त्यांना काही शासन मिळेल का? कोणाची चूक होती, काय होतं तुमच्या मनात, काय आंदोलन हे सगळं चर्चा ऐकून उमटत आहे? चूक आता जे हेवी व्हेकल्स जे प्रवेश करतात शहरामध्ये तर त्यांच्यावर काहीच नियंत्रण नाही RTOचं. काही वेळा बऱ्याच वेळा ते ओव्हरलोडेड असतात. आता त्या दिवशी हा वाळूचा ट्रक खचाखच भरलेला होता, त्याच्यामुळे त्याला स्पीड घेता आला नाही आणि मध्येच तो थांबला फ्लायओव्हरवर आणि त्याच्यामुळे ही मागची कॅब जाऊन धडकली. म्हणजे कॅबचा स्पीड 120 होता आणि त्या डंपरचा स्पीड काय 60-70 असेल. म्हणजे कुठे काही मॅचिंग होत नाही, त्याच्यामुळे हा क्लॅश झाला. तर हे जे प्रवेश करतातच कसं काय शहरामध्ये, तिथे जे RTO असतात ते लक्ष देत नाही का की हा डंपर आलाच कसं काय शहर ओव्हरलोडेड, आणि त्याचा सगळा धुरळा रस्त्यावर उडत होता, सगळा काचेवर आला त्याच्या मागच्या कॅबच्या ड्रायव्हरवर आणि त्याच्यामुळे नियंत्रण गेलं त्याचं. असं ज्याने फिर्याद नोंदवली आहे मागच्या कॅबवाल्याने, असं त्याच्यात दिलेलं आहे. त्यामुळे पहिली गोष्ट हेवी व्हेकलला एक वेगळा मार्गच ठेवा.
कारण त्यांचं स्पीड हे कंटेनर्स असतात अत्यंत स्लो असतो. नाही नक्की आणि आणि ते मागचा पुन्हा जो उजव्या असतो लेन तो मधनं जात असतात overtake बऱ्याचदा, करण्याच्या त्याच्यामुळे सगळी अव्यवस्था निर्माण होते. वेळ थोडासा कमी आहे, तुम्हाला थांबवतो, माफ करा. पण पुन्हा वैभव, या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणजे आम्ही बऱ्याचदा पुण्यातला जात असतो, तुमचा आवाज ऐकत असतो, तुम्ही सूचना देत असतात. या सगळ्या अक्षय आणि हे सगळे गेल्यानंतरच्या सगळ्यांनी तुम्ही केलेला तो सगळा एफर्ट आहे. पण त्या मराठीतनं सूचना असतात, त्या सूचना किती लोकांना कळत असतील, किती ड्रायव्हर्सना कळत असतील माहीत नाही. पण एक प्रयत्न तुम्ही केलाय सगळ्यांनी. काय अजून खरं करायला पाहिजे, अगदी थोडक्यात काय म्हणा? थोडक्यात तुला सांगू का, या देशामध्ये, आपल्या देशामध्ये ना प्रत्येकाला जबाबदारी सांगण्याची गरज आहे. कॉलेज झाल्यानंतर प्रत्येकाला नागरिकशास्त्र शिकवण्याची गरज आहे. माझा जीव जेवढा महत्वाचा आहे तेवढा समोरच्याचा जीवही तितकाच महत्वाचा आहे हे सांगण्याची गरज आहे. आपल्या देशामध्ये माणसाच्या जीवनाची किंमत नाही, जीवाची किंमत नाही. म्हणून आज तुम्हाला ऍक्सिडेंट झालेला असताना सुद्धा लोक असे बघतात आणि निघून जातात पुढे. मला वाटतं हे त्याचंच एक उदाहरण आहे. ज्याला गरज आहे जीव वाचण्याची, जीव वाचू शकतो असं वाटतं आणि तिथे ते टाकून पळून जातात. आपल्याला पोलीस पकडतील आणि आपल्यावर हे होईल, आपण इथून निघून जाऊया. म्हणजे ना जीवाची किंमत नसण्याची ही एक गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा दुसऱ्याच्या जीवाची किंमत कळेल, जे दुसऱ्या महायुद्धामध्ये आणि पहिल्या महायुद्धामध्ये अनेक देशांनी भोगलंय, म्हणून त्यांच्याकडे आज मानवी आयुष्याची फार मोठी किंमत आहे सगळ्यापेक्षा, ती आपल्याकडे नाहीये. आणि मला वाटतं ही आपल्या पालकांनी, साधं एक उदाहरण सांगतो, रस्त्यावरून जाताना तुम्हाला फुटब्रिज बांधलेला असतो, शाळेची मुलं रस्त्यावरून घेऊन जातात पालक. याच्यासारखं अजून आपल्या बेशिस्तीचं आणि नालायकपणाचं दुसरं काय प्रतीक असू शकतं? जोपर्यंत या देशामध्ये नागरिकशास्त्र शिकवलं जात नाही, जबाबदाऱ्या शिकवल्या जात नाहीत, तोपर्यंत तुम्ही कुठलंही तंत्र आणा, काही होणार नाही. नक्की. आणि अर्थातच हे सगळं आपल्या वरती येऊन थांबतं आणि त्यामुळेच या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण किती जबाबदारीने वागलं पाहिजे हे आपल्याला कळतं. अगदी थोडक्यात जाता आता मिलिंद भारंबे, तुम्ही मला माहिती आहे की तुम्ही सर्व्हिसमध्ये आहात आणि तुम्ही कदाचित काही गोष्टी सरकारी पातळीवरच्या बोलू शकणार नाही खुलेपणाने, पण अर्थात जे एम्पॉवरमेंट व्हायला पाहिजे, तुमच्या सुद्धा विभागाचं जे एम्पॉवरमेंट व्हायला पाहिजे, पोलीस म्हटल्यावरती जी प्रतिमा आज डोळ्यासमोर येते, रस्त्यावरचे पोलीस म्हटल्यावरती जी प्रतिमा डोळ्यासमोर येते, ती बदलणं आणि त्याही बरोबरीनं एक प्रकारचं क्रॅकडाऊन करणं हे पोलिसांना शक्य आहे असं आम्हाला ज्यावेळेला वाटतं. तुम्हाला असं वाटतं का? निश्चितच मंदार, आपण बघायलाय नुकताच 1,000 कोटी रुपयाचा 6,000 कॅमेऱ्यांचा प्रोजेक्ट आता अप्रूव्ह झालेला आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे आणि येत्या 2 वर्षामध्ये अख्खा मुंबई शहर जे आहे ते 6,000 कॅमेऱ्यांची छावणी तयार होणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच एन्फोर्समेंट करणं, ट्रॅफिकचं एन्फोर्समेंट हे फार सोपं होऊन जाणार आहे. 750 जंक्शन्सवर आज सिग्नल्स आहेत. त्या सिग्नल्सची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नवीन लोकल मोटर व्हेकलचा कायदा येणार आहे. आम्ही काही नवीन स्कीम्स तयार केलेल्या ज्यामध्ये लोकांना म्हणजे ह्याच्यामध्ये खरोखर लोक इतकं तळमळीने बोलतात आणि नुसतं हे बोलणारे लोक नव्हेत, हे स्वतः सहभाग म्हणजे सहकार्य पण करणारे लोक आहेत आणि काही सहभाग करणारे पण लोक आहेत. अशा लोकांची मदत घेऊन ट्रॅफिक वॉर्डन सिस्टम आम्ही सुरू केलेली आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग सुद्धा या एन्फोर्समेंट मध्ये राहणार आहे. आणि मी आपल्याला मुंबई पोलीस आणि मुंबई ट्रॅफिक पोलीस यांच्या वतीने ग्वाही देऊ इच्छितो की आपण येत्या 1-2 वर्षामध्ये मुंबईची परिस्थिती ट्रॅफिक एन्फोर्समेंटच्या दृष्टिकोनातून पूर्णतः बदललेली आपल्याला दिसेल. नक्की. अर्थातच. आणि राऊत सर, पुन्हा ही जी सगळी राजकीय ह्याच्या मागची प्रक्रिया, राजकीय इच्छाशक्ती वगैरे जे काय आपण म्हणतो, तर ती इच्छाशक्ती लवकरात लवकर या राजकीय यंत्रणांना माध्यम म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये दाखवू शकतोय का, त्यांना दाखवायला भाग पाडू शकतोय का? नक्की राजकीय इच्छाशक्ती असेल तर ही कामं निश्चितच जास्त होतील. मला फक्त अधिकाऱ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आपण सगळे कॅमेरे लावू, त्याच्यावरून आपण मॉनिटरिंग करू, जे कॅमेऱ्याचे फोटो काढतील, परंतु यांचं मॉनिटरिंग कोण करणार? ही जर का कोणी ट्रॅफिक लाईट जम्प केला तर त्याचं मॉनिटरिंग कोण करणार हा मुख्य प्रश्न आहे. त्याच्यासाठी ती मॅनपॉवर आपल्या एका नुसती यंत्रणा आणून काही उपयोग होणार नाही. त्याच ते मॉनिटरिंगची आणि त्याच्याप्रमाणे पुढची व्यवस्था, जसं लंडनमध्ये जर तुम्ही सिग्नल जम्प केला तर पुढच्या 5व्या मिनिटाला तुमच्याकडे त्याचा पोलिसांचा रिपोर्ट येतो की तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन भेटा. अशा तऱ्हेची काही व्यवस्था आपल्याकडे होणार आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं की इम्प्लिमेंटेशन
ही सगळ्यात महत्वाची गरज आहे आणि ती करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती बरोबर प्रशासकीय यंत्रणा ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. आणि बरोबर आहे, मग सांगितल्याप्रमाणे नागरिकांनी जर का रस्ता क्रॉस करताना जर का मोटरसायकल मोबाईलवर बोलत जर का बायका रस्ता क्रॉस करत असतील आणि सिग्नल नसताना जर का रस्ता क्रॉस करत असतील तर मला वाटतं की आपण अपघातांना निमंत्रण देत असतो. यासाठी एका बाजूला सरकार, दुसऱ्या बाजूला यंत्रणा आणि तिसऱ्या बाजूला असतो नागरिक, या तिघांनीही हे अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच हे आपण काहीतरी साध्य करू शकू, नाहीतर आपण केवळ चर्चा करत राहू आणि श्रद्धांजली वाहत राहू. नक्की, अर्थातच. आणि त्यामुळेच खरं तर ही सगळी जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती आहे. आणि तुम्ही सुद्धा प्रेक्षक म्हणून हा कार्यक्रम बघत असाल तर या दृष्टीने तुमचे जे काही निरीक्षण असतील ती IBN लोकमतकडे तुम्ही नोंदवा. आम्ही ती प्रशासनाकडे, त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडे घेऊन जाऊ. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण सजग राहूयात आणि जो काही हा मुद्दा सातत्यानं आपल्याला मांडायचा तो मांडत राहूयात. किमान त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ती बदलायला मदत होईल. आणि असे अनेक अक्षय पेंडसे असतील आणि असे अनेक गोपीनाथ मुंडे असतील, ह्या सगळ्यांचा आणि अनेक लोकांचा म्हणजे प्रियंका डहाळे असेल, अशा सगळ्यांचा जीव खरं तर वाचू शकला असता. हे आपल्याला जे वाटतंय ते पुन्हा येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टी अशा आपण अप्रिय ज्या असतील त्या थांबवू शकू. धन्यवाद. नमस्कार.